तर येस वी आर प्रेग्नेंट. व्हिडिओसाठी ग बस मी नाही आणणार तुझं तू आण. जावा ना बरं. जावा ना. बघितलं का दरिंदगी इसके मुंह से निकलती हुई मैंने पकडी आहे. दार ना आता 1 मिनिटापूर्वी मी व्हिडिओ चालू करायच्या अगोदर काय म्हणली, जाना घेऊन ये जाना घेऊन ये. आणि व्हिडिओ जसा चालू झालेला आवाज आला तिला की जावा ना घेऊन या. तसं पण म्हणते अरे आमच्याकडे. हे नाही हे पाप कुठं फिडशील कळलं का. मग ऐकत नसल्या माणूस असंच मग बोलायचं एक काम कर तू घेऊन ये आपल्याला. मी किती मग वेळा आता ये जा केलं. आपण सांग महत्वाची गोष्ट. मित्रांनो फ्रेंड्स तुमच्यासोबत आम्ही एक महत्वाची गोष्ट शेअर करणार आहे. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा अशी नर्वस आहे मी आज बोलण्यासाठी, कारण आज विषयच तसा आहे. यांना तर हे तर आज व्हिडिओच्या बाहेरच असणार आहेत, कारण हे तर माझ्यापेक्षा जास्त लाजवळे आहेत. तर आता तुम्हाला थोडक्यात एक हिंट लागलीच असेल, थंबनेल बघून पण कळलं असेल की आम्ही कशाबद्दल बोलतो. तर घरामध्ये आम्ही ट्राय केलं व्हिडिओ बनवायचं, पण आज आभाळ भरपूर आलेलं आहे आणि दुपारचे 4 वाजलेत. मग म्हटलं चला आपण थोडंसं टेरेसवरतीच व्हिडिओ करूया म्हणून आता. तर फ्रेंड्स तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे आम्ही, जे की आम्ही खूप दिवसांपासून ठरवलं होतं की ह्या वेळ आल्यानंतर करू, ह्या वेळ आल्यानंतर सांगू. जी गोष्ट सांगणार आहे ना ती गोष्ट ऑलरेडी तुम्हा सर्वांना समजलेलीच आहे. तर ती गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तर येस वी आर प्रेग्नेंट. ही आनंदाची गोष्ट आम्हाला आहे ना खूप सुरुवातीपासूनच आम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती. पण झालं असं की सुरुवातीचे 3 महिने जसं म्हणतात की सुरुवातीचे 3 महिने कोणाला सांगायचे नसतात, आणि घरच्यांचं पण आम्हाला असं होतं की नका इतक्यात कोणाला शेअर करू. फक्त त्याच्या मागे ना नजरचाच असं काही इश्यू नाही आहे, पण एक असतं ना सायंटिफिकली पण की 3 महिने आपल्याला एक रिस्क असतं. हा म्हणजे डॉक्टरांनी पण सांगितलं की तुम्ही मोस्टली सांगू नका, असल्या गोष्टी सांगतच नाहीत. आता म्हणजे तुम्हाला जर सांगायची गोष्ट म्हणली तर एवढ्या कमेंट आल्या ना, मी कमेंट तुम्हाला दाखवतो. तसं जर म्हणायला गेलं ना तर आम्हाला आहे ना इतक्या कमेंट्स येत होत्या ना, त्याच्यावर आम्हाला पण वाटत होतं की रिप्लाय द्यावा. पण आता कसं म्हटलं 3 महिने थोडंसं आपण कंट्रोल करूया, आणि त्यावेळेस आमची पण ब्लॉगिंगची नवीनच सुरुवात होती, म्हणजे मिनी ब्लॉगची. त्यामुळे म्हटलं इतकं आपल्याला कोण विचारणार नाही. पण तरी सुद्धा तुम्ही लोक इतके हुशार आहे की तुम्ही लोकांनी गेस केलंच ह्या गोष्टीला. की बरेच लोकांना पण असं वाटलं की इगो येतं काय मध्ये, हा रिप्लाय देत नाहीत, काय करत नाही, नाही. असं काही नाही. आम्ही थोडंसं कम्फर्टेबल नव्हतो की, आणि 3 महिन्याच्या आधी शेअर करायला तर नव्हतोच, कारण काही रिस्क असते ते तुम्हाला पण माहिती आहे, प्रत्येकाच्याच घरामध्ये हेच असतं. त्यामुळे नाही शेअर केलं. आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांनी येणं तेव्हापासूनच कोणाची ना कोणाची कमेंट असायचीच की प्रेग्नेंट आहेस का, प्रेग्नेंट आहेस का, प्रेग्नेंट आहेस का. म्हणलं ठीक आहे, असं वारं येतंय. बघितलं का मला असे करतात. वारे निवडतात, मी उडवतोय काय मुद्दाम. मग उलट वारं येते, चल दुसरीकडे थांबूया. तर तिथं भरपूर वारं येत होतं, त्यामुळे म्हणलं एक बसून प्रॉपर करूया आपण आता. आणि घरात पण काय करू शकत नाही, तर आता इथंच कंटिन्यू करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्यांची मला ना खरंच मनापासून माफी मागायची आहे की तुम्हाला फॅमिली म्हणते तरी सुद्धा तुमच्यापासून एक गोष्ट लपवली. पण आहे ना फॅमिलीपासून पण काही गोष्टी आपण लपवून ठेवतोच, आणि योग्य वेळ असली की ती आपण योग्य वेळेला सांगतोच. आणि ऍक्च्युली आम्ही ह्या ना आत्ता सांगणारच नव्हतो की आम्ही डिसाईड केलं होतं की एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचा. डिसाईड केलं होतं की एक प्रॉपर रिव्हीलचा व्हिडिओ बनवायचा, जो ट्रेंडिंगला चाललाय तो तसा. पण काही कारणास्तव तो आम्हाला नाही जमला. म्हणजे आम्हाला ना सुट्टी असती एकच, आणि त्या एका सुट्टीत आम्ही काय काय करायचं ना असं होतं, त्यामुळे शूट करायला आम्हाला जमलंच नाही. नाहीतर आम्ही तो प्रॉपर एक व्हिडिओ बनवून त्याच्यानंतर आम्ही एक हे रील शूट करून आम्ही बनवणार होतो, पण ते काय नाही जमलं आम्हाला. पण आता आम्ही रिव्हील केलेलंच आहे, कारण की एवढ्या लोकांच्या एवढ्या ज्या कमेंट आल्या ना, त्या कमेंट बघता आम्हाला असं वाटलं की नाही आता ठीक आहे, चला वेळ आला सांगून टाकायचं. कारण की जर आपण अजून पण लांबवलं ना तर लोक परत बोलतील की नाही का, हा म्हणजे इगो आहे किंवा ॲटिट्यूड आहे. तर खरंच असं काही नाहीये, इगो ॲटिट्यूड असं काहीच नव्हतं. आमचं एक होतं की बाबा एक प्रॉपर शूट करूया, म्हणजे ह्यांचंच असं म्हणणं होतं की एक प्रॉपर आपण शूट करायचा आणि मग सगळ्यांसोबत रिव्हील करायचं. तशी एक वेगळीच मजा आहे त्यामध्ये, म्हणून आम्ही असं ठरवलं होतं. पण कसं झालं ना, हळूहळू पोट दिसायला लागलं, सगळ्यांना डाऊट यायला लागला की हा असं आहे आता काहीतरी, म्हणून सगळेजण कमेंट करायला लागले. सारख्या कमेंट्स येत होत्या, प्रत्येक व्हिडिओ खाली 2-4 तरी कमेंट्स असायच्या की तू प्रेग्नेंट आहेस का. आणि मला ना खरंच मी रीड करत होते, पण मला त्याचं ना रिप्लाय काय देऊ हेच मला समजत नव्हतं. तर आणि तितकं मी कम्फर्टेबल पण नव्हते शेअर करण्यासाठी. आणि आता कसं आता झालेले आहेत बऱ्यापैकी, 5 महिने माझे पूर्ण झालेले आहेत, 6वा लागलेला आहे मला.
असा मोबाईल पकडून पकडून ना मला आलाय कंटाळा, त्यामुळे मी त्यांना पाठवलंय ट्रायपॉड आणण्यासाठी. म्हटलं घेऊनच या आता, तोपर्यंत मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्यात मला. की सुरुवातीचे दिवस जे माझे होते, की पहिले 3 महिने माझे जे होते ना, तर ती मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करेलच की कसं गेले माझे ते दिवस. आणि एक एक गोष्ट म्हणजे पूर्ण यूट्यूबमध्ये कसं काही जण जर्नी शेअर करतात, काही जण लव्ह स्टोरी शेअर करतात, तसं मी माझी प्रेग्नेन्सी जर्नी शेअर करते. आणि ज्या नवीन मुली असतील ना माझ्यासारख्या, की ज्या न्यूक्लिअर राहतात, म्हणजे आम्हाला फॅमिली आहेच, पण आहे ना मी आता कशी एकटी आहे, माझी पूर्ण प्रेग्नेन्सी मी एकटीने कशी काढली ना, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि तसं म्हणायला गेलं ना तर मी यांना पण भरपूर त्रास दिलेला आहे ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझ्या, आणि त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. आत्ता एका एवढीशा व्हिडिओमध्ये ना हे सगळं मला शेअर नाहीच करता येणार आहे. आम्हाला फक्त आत्ता रिव्हील करायचं होतं की तुम्ही लोक सारखं एवढं प्रेम देता आम्हाला, त्यामुळे मला रिव्हील करायचं होतं. तर हो फ्रेंड्स, आम्ही तुम्हाला ही आनंदाची गोष्ट सांगतो की आमच्या जीवनात एक छोटंसं पिल्लू येणार आहे. तर ते कधी येणार आहे, काय येणार, तर तुम्हाला येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला थोड्या डिटेल्स दिल्या जातील. म्हणजे ते ब्लॉग्समध्ये थोडी माहिती तुम्हाला समजणारच आहे. असं मिनी ब्लॉगमध्ये सगळं एक एक करून शेअर करणारच आहे. आणि असंही आपला हा फॅमिली ब्लॉग आहे म्हटल्यानंतर तर सगळ्या गोष्टी आपण तुमच्यासोबत शेअरच करतो की जीवनात काय घडतंय काय नाही. तर पुढे ब्लॉग बघत राहा आणि असा सपोर्ट करा आपल्याला. आणि आता रिॲक्शन व्हिडिओ तर येणार नाही हे तुम्हाला सांगितलंच आहे, पण आहे ना चोरोटी आमची झालेली होती. चोरोटीचं जे सगळं जे होतं ना ते आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करतो आणि मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर करतो. त्याचे फोटोज वगैरे आहेत ते पण शेअर करते मी. त्यावेळेला सुद्धा मी लपवलं होतं मिनी ब्लॉग, त्यावेळेला मी वेगळा टाकला होता. पण आता इथून पुढं काहीच लपवाछपी नाही. आता उलट आमच्याच मनावरचं ओझं हलकं झालं आहे की आम्ही आता पूर्ण रिव्हील केलेलं आहे आणि ती खुशी पण होती आहे. तीच आम्हाला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायची होती, ती आता केली आहे. त्यामुळे आता इथून पुढं आमची खुशी सुद्धा आहे ना डबल होणार आहे. आता म्हणजे कसं माहिती आहे का, आनंदाची तर गोष्ट आहेच, पण त्याच्याच बरोबर जबाबदारी पण वाढल्या आणि फायनान्शियली पण चांगलं बिल्ड व्हायला म्हणजे सुरुवात केलेली आहे आम्ही ऑलरेडी. ज्यावेळेस आमचं राहिलं, म्हणजे ज्यावेळेस आम्ही डिसाईड केलं की बाबा हा ठीक आहे आता बेबी प्लॅन करायचं आहे, त्यावेळेसच आम्ही सुरुवात केली होती की फायनान्शियली थोडंसं कॅपेबल राहू आपण, म्हणजे जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला काही त्रास नाही होणार. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून जास्त कसं कॅपेबल राहता येईल ह्याचा प्रयत्न अजून चालू आहे. कारण की आता एक मोठी जबाबदारी आली म्हटल्यानंतर ते करावंच लागणार आहे. हो, खरंच ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होतो आम्हाला. आणि इथून पुढे आता आमच्यासोबत तुम्ही सुद्धा आहात, त्यामुळे आम्हाला टेन्शनच नाहीये. ज्यावेळेस मी म्हणजे सुट्टी घेऊन जायचो दवाखान्यात, हॉस्पिटल हा म्हणजे हॉस्पिटल म्हणा किंवा डॉक्टरच्या ट्रीटमेंट आधीमध्ये आम्ही जेव्हा डॉक्टरमध्ये गेलोय, सगळ्या गोष्टी आता जायचंच आहे आम्हाला ह्या मंथमध्ये. त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला, म्हणजे डॉक्टरांना आम्ही काय गेलो काय बोलले डॉक्टर, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. आणि कुठं जातो डॉक्टर दवाखान्यात तेही सुद्धा सांगू आम्ही. तर असाच व्हिडिओ तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओला आमच्या शेअर करा. आणि ज्यावेळी आम्हाला फर्स्ट टाइम समजलं होतं की अशी गोष्ट आहे, असं आहे, ज्यावेळी आम्ही फर्स्ट टाइम आमच्या घरी सांगितलं होतं, म्हणजे मी माझ्या घरी सांगितलं होतं, हिनं हिच्या घरी सांगितलं, तेव्हा सगळे जे किती खुश होते, सगळे खुश होते. कारण की सगळ्यांच्याच घरच्यांचं असतं की बाबा आता हा ठीक आहे, वर्ष झालं 2 वर्ष झालं, कधी बेबी प्लॅन करताय काय, ह्या गोष्टी आम्हाला लग्नाच्या पहिल्या वर्षीच. कसं तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, आमच्या घरच्यांना असं वाटायचं की आम्ही दोघं असे नुसते ट्रॅव्हल करायचं, फिरायचं नुसतं, म्हणजे थोडक्यात कसे काय मोकार फिरणारे आणि आम्हाला जबाबदारी नकोय असं सगळ्यांना वाटायचं. पण फायनली आम्ही ती घेतलीये आणि आता ती पार पण पाडू नक्कीच. म्हणजे आमच्या घरचे सगळे खुश होते, सगळ्यांना खूप आनंद झाला ही गोष्ट समजल्यानंतर. आणि इनफॅक्ट माझ्या घरी तर काय ऑलरेडी आमच्या घरी एक छोटं बाळ आलेलंच आहे नवीन, आणि त्याच्याच जोडीला एक छोटं बाळ आता अजून एक येणार, त्याच्यामुळे आणखी आनंद खुशी डबल झालेली आहे आमच्या घरी. आणि हिची मम्मी पप्पा हिचा भाऊ सगळे खुश आहेत. तर त्यांचे पण जमले तर आम्ही कधी गेलो तिकडे तर त्यांनाही विचारू की आम्ही हे ब्लॉग बघतील ते, तर तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग आणि काय, तर कसा वाटला आमचं हे सरप्राईज आणि कसा वाटला हा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हाईप सुद्धा करा.
हा व्हिडिओला मोस्टली हाईप करा तुम्ही, जेवढ्या हाईपचा ऑप्शन असतो खाली तो हाईप केला ना. तर चला आजच्यासाठी खूप झालं, रिव्हील सुद्धा झालेले. आता तुम्ही कमेंट्स मध्ये विचारा. तर मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. माझं भेटू बोलणं पुन्हा काही असा संपणार नवीन नाहीये. व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय. होतो आपण बोला. हा एकटीला घे, एकटीला घे. नाही आता तू बघ. तर सॉरी, जरा बांधकाम चालू आहे काम सारखं, त्यामुळे आम्हाला कट करावा लागतोय. आता तिथे कळणार आहे का त्यांना काय म्हणतात पुढे घ्यायला काही काय आता आणि ह्या माणसाला एक काम नाही रायवरचं आलाय कामाला. काल दिवसभर काम नव्हतं तिथं.